वेलकम टू अवर चॅनल। आज इथे मी तोंडी लावणीसाठी मस्त खमंग असा टोमॅटोचा तुम्हाला ठेचा करून दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी लसण, मिरची, 2 टोमॅटो, कोथिंबीर, जिरे आणि मीठ घेतलेलं आहे। तर एकदम कमी साहित्यात हा ठेचा चटपटीत असा तयार होतो। तर इथे बघा, सर्वात आधी आपण लसण आणि मिरच्या बिना तेल टाकताच 1-2 मिनिटांसाठी चांगल्या भाजून घेणार आहोत। मिरच्या चांगल्या गरम होईपर्यंत आपल्याला इथे 2 मिनिटं चांगल्या परतवून घ्यायच्या आहेत पॅनमध्ये। तर रेसिपी एकदम साधी सोपीच आहे। तुम्हाला जर माझ्या पद्धतीने टोमॅटोचा ठेचा करून बघायचा असेल तर रेसिपी शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर देखील करा। तर अशा पद्धतीने बघा, मी इथे 2 मिनिटं नुसत्या मिरच्या परतून झाल्यानंतर यामध्ये तेल टाकून आता या छान परतून घेणार आहे। तेल देखील इथे मी अर्धाच पळी टाकलेला आहे आणि आपल्याला मिरच्यांना डाग पडतील अशा पद्धतीने या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत। तर ह्या देखील 2 ते 3 मिनिटांसाठी चांगल्या परतायच्या आहेत। तर आपल्या जेवणामध्ये आपल्याला वेगवेगळे तोंडी लावणीचे प्रकार, चटण्या, लोणचं, कोशिंबिरी, वेगवेगळे ठेचे, तसेच मिरचीची चटणी, लसणाची चटणी अशा प्रकारच्या तोंडी लावणीचे प्रकार करायला आवडतात। तर तुमच्याकडे देखील अशा वेगवेगळे प्रकार तोंडी लावणीचे करायला आवडतात का ते मला कमेंट करून सांगा। आणि आवडत असतील तर तुम्ही कोणकोणते तोंडी लावण्यासाठी वेगवेगळ्या चटण्या, कोशिंबिरी करतात ते देखील मला कमेंटमध्ये सांगा। तर इथे बघा, मी 2 टोमॅटो इथे टाकून घेतलेले आहेत। ते देखील आपल्याला हाय फ्लेमवरच भाजून घ्यायचे आहेत। लो फ्लेमवर जर भाजले किंवा मीडियम फ्लेमवर भाजले तर टोमॅटोला पाणी सुटेल आणि आपला जो ठेचा आहे तो असा पाणीदार आणि चपचपीत पिचपिचीत तयार होईल। तर तसा नको आहे आपल्याला। आपला जसा नुसता मिरचीचा ठेचा असतो त्याचप्रमाणे कोरडा ठेचा होण्यासाठी आपण इथे हाय फ्लेमवरच हे टोमॅटो भाजून घेणार आहोत। तर चांगल्या पद्धतीने हे देखील 2 मिनिटांसाठी आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। आणि हे भाजणं झाल्यानंतर इथे बघा, तुम्हाला दिसत असेल की टोमॅटो थोडासा नरम पडलेला आहे। तर अशा पद्धतीने भाजणं झाल्यानंतर आपण इथे पुढचे पदार्थ ॲड करून घेणार आहोत। तर इथे आपण जिरे आणि मीठ ॲड करून घेणार आहोत। त्यामुळे देखील आपला टोमॅटो चांगला सॉफ्ट होईल आणि चांगल्या पद्धतीने भाजला जाईल। जर तुम्हाला इथे टोमॅटोच्या बिया काढायच्या असतील तर तुम्ही त्या काढून टाकू शकतात। आणि अशा पद्धतीने बघा, मिरची आणि टोमॅटो, लसण, जिरे आणि मीठ हे सर्व व्यवस्थित एकत्रित करून घेणार आहोत। तर हे व्यवस्थित एकत्रित केल्यानंतर शेवटी मी इथे चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि या स्टेजनंतर मी गॅस बंद करून घेणार आहे। बघा, इथे व्यवस्थित सर्व हे साहित्य पॅनमध्ये एकत्रित करून घेणार आहे। त्यानंतर इथे पॅन मी खाली ठेवून घेतलेला आहे आणि जो आपला पावभाजीचा स्मॅशर आहे त्यानेच मी याला छान पद्धतीने या ठेच्याला स्मॅश करून घेणार आहे। तुम्हाला लागलं तर तुम्ही खलबत्त्यामध्ये देखील कुटून घेऊ शकतात। त्याने असा छान फ्लेवर येतो आणि थोडासा जाडसरच हा ठेचा आपल्याला ठेवायचा आहे, खूप जास्त बारीक करायचा नाही आहे। त्यामुळे या ठेच्याची चव एकदम मस्त खमंग लागते। तुम्ही हा ठेचा पोळीसोबत, भाकरीसोबत किंवा कोणाला आवडत असेल तर भातासोबत देखील खाऊ शकतात, कारण यात आपण टोमॅटो ॲड केलेला आहे। तर मस्त हा टोमॅटो टँगी फ्लेवरचा असा ठेचा तयार झालेला आहे। जर तुम्हाला माझ्या पद्धतीने करायचा असेल किंवा मी केलेली पद्धत तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तर नक्की ट्राय करून बघा आणि कसा झाला ते सांगा। थँक्यू, धन्यवाद।